आता बघूयात इतर एक्झिट पोलचा अंदाज। आज तक आणि एक्सिस इंडियाच्या सर्वेत एनडीए 400 पार। पोलनुसार एनडीएला 361 ते 400 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 161 जागा, तर इतरांना 8 ते 20 जागा। इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील हा जनतेने आम्हाला दिलेला आकडा, आमच्या मनाचा नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा विश्वास। एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार महायुतीच्या 24, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता, तर न्यूज 24 चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, महाविकास आघाडीला 15 तर इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नागपुरातून भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर, तर काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर। पुण्यात निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बॅनरवर उल्लेख, एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर। इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले, लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार सांगलीतून विशाल पाटील आघाडीवर, भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पिछाडीवर। रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर, TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार रावेरमधून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर, तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे एक्झिट पोलनुसार पिछाडीवर।